मुंबईतल्या बातमीनंतर पुढची बातमी एकीकडे आपण बघतोय खासगी बस वाहतूकदारांनी सुरक्षा आणि आर्थिक नुकसानीचं कारण पुढे करत एसटी डेपोमधून प्रवासी सेवा देण्याचा निर्णय आता मागे घेतलाय। काल कोल्हापुरात 1-2 बसेसवर दगडफेक झाली होती आणि यावेळी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांनी देखील डेपोमधून सुरू केलेली बस सेवा आता बंद करण्याचा निर्णय घेतलाय, पण त्यांची नेहमीची सेवा मात्र अजूनही सुरू राहणार आहे। काल याच स्वारगेट बसमधून खासगी बस वाहतूकदारांनी आपल्या बसेस लावून गाड्या भरायला सुरुवात केली, पण काल दिवसभरात त्यांच्या बसेसवर कोल्हापूर असेल, सातारा असेल, 1-2 ठिकाणी हल्ले झाले, काचा फोडल्या। त्यामुळे या बस वाहतूकदारांनी पुन्हा एकदा आपली बस सेवा जी शासनासाठी सुरू केली होती ती बंद करण्याचा निर्णय घेतलाय। काय तुमची मागणी? आम्हाला आरटीओने आश्वासन दिलं होतं मीटिंगमध्ये की तुम्ही प्रवाशांना एसटीच्या रेटमध्ये सुविधा द्या, त्याप्रमाणे आपण हे केलेलं सुविधा देत होतो। पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही दोन्ही बाजूनी तुमच्या गाड्या हे करणार। पण आता असं होतंय की पुण्यातनं फक्त हे होतंय, पण बाकीच्या जिल्ह्यातनं जे हे होतंय तिकडं गाड्या भरल्या जात नाही, तिकडं गाड्यांना फोडल्या जातात, ड्रायव्हर लोकांना मारलं जातंय, गाड्या तसं सिक्युरिटी हे होत नाहीये आणि त्याच्यामुळे या गाड्या चालवणं आता खूप मुश्किल झालेलं आहे। किती सगळ्या बस बंद करणार की बाहेरची सर्व्हिस सुरू राहणार? ज्या स्तरावर आता हे जे प्रोजेक्ट आपण हातात घेतलं होतं की आपण राज्यामध्ये आपण या जिल्ह्यामध्ये आपण ही सेवा पुरवू, तर ही सेवा देताना आम्ही माफक दरामध्ये ज्या एसटीचे दर आहेत त्या दरामध्ये ही सेवा उपलब्ध केली होती। पण हे दोन्ही कडनं होणं अपेक्षित होतं, पण ते एका साईडनीच ऑपरेट होणं हे परवडणारं नाहीये। आणि दुसरी गोष्ट सिक्युरिटी, काल ज्या गाड्या फुटल्या, 2-4 ठिकाणी काचा फुटल्या किंवा ड्रायव्हरला मारहाण झाली, हे सिक्युरिटी पर्पज सुद्धा आम्हाला हे परवडणार नाहीये, म्हणून ही सेवा आम्ही आता बंद करतोय। म्हणजे फक्त डेपोतली सेवा बंद राहणार? डेपोतनं जे इंटर शेड्यूलच्या गाड्या आहेत त्या आम्ही ते चालू आमच्या ज्या रात्रीच्या शेड्यूलच्या ज्या गाड्या आहेत त्या आम्ही चालू ठेवणार आहेत। फक्त आम्ही डेपोतनं हे करून घेतो। बाबा शिंदे, खरं तर तुमची भूमिका होती की डेपोत गाड्या घालायलाच नको, त्या तुम्ही भूमिका तुमची भूमिका होती, पण तरी घातल्या गेल्या, त्यातनं जे व्हायचं ते झालंय तुमच्या समोर। आता पुढची काय? खरं तर राज्य शासनानं सगळ्यात प्रथम प्रस्ताव आमच्या असोसिएशन दिला होता आणि त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये राज्य सरकारने आम्हाला ज्या काही शाश्वती ग्वाही दिली होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे ड्रायव्हरची सुरक्षा आणि बसची सुरक्षा आणि रिटर्न बसचं भाड्याबाबत त्यांनी खात्री दिली होती। दुर्दैवाने काल पुण्यातनं ज्या 200 बसेस गेल्या, आमच्या सगळ्या पुणे बसवणूक संघटनांच्या किंवा राज्यातून सगळ्यांनी 2000 बसेस पाठवल्या, परंतु मला सांगायला फार खेद वाटतं की ह्यातल्या 80% गाड्या ह्या परतीच्या प्रवासामध्ये मोकळ्या आल्या। त्याचं कारण होतं स्थानिक एसटीचे पदाधिकारी व पोलीस प्रशासन यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य या बस चालकांना केलं नाही। त्याच्या विरोधात काही ठिकाणी बसेसच्या काचा फोडल्या, ड्रायव्हर लोकांना मारहाण करण्यात आली। याची खात्री जोपर्यंत आज दुपारी मी आमचे सगळे पदाधिकारी आम्ही आदरणीय परिवहन मंत्री यांना भेटतोय आणि त्याबाबत जोपर्यंत शाश्वती मिळत नाही तोपर्यंत राज्यातलं सर्व खासगी बस आराम बसचं काम थांबवतोय। ज्या 10,000 ऑल इंडिया परमिटवर चालणाऱ्या 2 पॉइंट धंदा करणाऱ्या बसेस आहेत त्यांचं ऑपरेशन चालू राहील, ते त्यांच्या ऑफिसमधनं बुकिंग म्हणून जे पूर्ववत चालू होतं त्या पद्धतीने चालू राहील। नेहमीची जी सेवा आहे ट्रॅव्हल्सची ती सुरू राहील, पण तुम्ही खास संप झाला म्हणून जी सेवा सुरू केली होती ती बंद राहणार? येस, म्हणजे प्रवाशांची गाड्या सुरू केल्या आपण आता काल तर 2000 गाड्या आमच्या संघटनेकडून तासाला आम्ही 20 ते 30 गाड्या सोडत होतो। अशा दिवसातनं जवळजवळ एक 800 ते 1000 गाड्या आपण हे केलेल्या बाबा ऑपरेट केलेल्या। आता सगळ्या बंद होणार? त्या सगळ्या बंद होणार। कधीपर्यंत बंद राहणार? नाही, जोपर्यंत राज्य सरकार याच्याबाबत खात्री देत नाही, पण आम्ही दुपारी परिवहन मंत्र्यांना भेटतोय तोपर्यंत राज्यातलं ऑपरेशन आम्ही पूर्णपणे थांबवत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।